काल शपथविधी घेतल्याबरोबर लगेच मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलं 800 किलोमीटर लांबीचा शक्तीपीठ महामार्ग आम्ही पूर्ण करणार। मुख्यमंत्र्यांचं बरोबर आहे, कारण या निवडणुकीमध्ये आम्हापासा खर्च आलेला आहे आणि तो खर्च भरून काढण्यासाठी आता प्रचंड मोठे प्रकल्प घेतल्याशिवाय पैसा निघणार नाही आणि म्हणूनच कदाचित त्यांनी ही घोषणा केली असावी। राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या मापदंडानुसार 6 पदरी रस्त्याचा 1 किलोमीटरचा भूमी अधिग्रहणासहित खर्च हा 20 ते 25 कोटी रुपये होतो। जास्तीत जास्त 25 कोटी रुपये धरले तरी सुद्धा शक्तीपीठ महामार्गाचा हा जो प्रकल्प खर्च आहे तो 86,000 कोटीचा आहे आणि 800 किलोमीटर लांबीचा हा रस्ता आहे। याचा अर्थ 1 किलोमीटरचा खर्च हा 107 कोटी रुपये होतो। राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे मापदंड 6 पदरी रस्त्याचे 25 कोटी रुपये आणि प्रत्यक्षामध्ये खर्च 107 कोटी रुपये आणि तोही या महामार्गाला ज्या शेतकऱ्यांची जमीन जाणार आहे त्या जमिनीला मिळणारा जो मोबदला आहे तो समृद्धी महामार्गाच्या तुलनेनं केवळ 40% मिळणार आहे। म्हणजे शेतकऱ्यांची लूट करून सुद्धा जवळपास 75 ते 76 कोटी रुपये 1 किलोमीटर पाठीमागे जर मिळणार असतील तर भविष्यामध्ये महाराष्ट्र सरकार बळाचा वापर करून हा महामार्ग रेटल्याशिवाय गप्प बसणार नाही। पण आम्ही गप्प बसणार नाही, याला टोकाचा आणि डिकराचा विरोध केल्याशिवाय राहणार नाही। तुमच्याकडे भांडवल नाही म्हणून तुम्ही जागतिक बँकेचं कर्ज काढता, खाजगी क्षेत्रातून भांडवल उभा करता आणि रस्ते पूर्ण करता आणि टोल मधून ते पैसे वसूल करता। मग त्या टोल मध्ये शेतकऱ्याची जमीन हेच भांडवल समजून शेतकऱ्यांचा हिस्सा का ठेवला जात नाही हा माझा सवाल आहे। परंतु ते कधीच ठेवणार नाहीत, कारण शेतकऱ्यांचं वाटोळं करून शेतकऱ्यांची थडगी बांधून विकासाचे मनोरे बांधल्याचं दाखवायला जाणार आहे। परंतु शेतकरी काही मेल्या आईचं दूध प्यायला नाही हे सरकारनं ध्यानात ठेवावं।